केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। परंडा तालुक्यातील खासगाव वागे गव्हाण पूर बाधितांशी साधला संवाद। धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे, सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊन मनुष्य व पाळीव जनावरांची देखील जीवितहानी झाली। या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारचे पथक ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सरीन यांच्या नेतृत्वात पाहणी केली। या पथकात वित्त मंत्रालयाचे उपसचिव कंद्रप पटेल, ग्रामीण विकास मंत्रालयाचे उपसचिव अभिषेक कुमार राज आणि जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता। परंडा तालुक्यातील खासगाव येथील व वागे गव्हाण या गावांना भेटी दिल्या। खासगाव येथे पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी दत्तात्रय सातपुते आणि प्रदीप शहा यांच्या शेताची पाहणी केली। उल्फा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे नुकसान झाल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पथकाला सांगितलं। पथकाने उल्फा नदीच्या पुलावरून नदी पात्राची पाहणी केली। वागे गव्हाण येथील नुकसान झालेल्या शेतीची आणि घराची पाहणी केली। तसेच सीना नदीच्या काठावरून पूरबाधित ग्रामस्थांकडून पूर परिस्थितीची माहिती घेतली। या प्रसंगी तेथील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या दोन्ही गावांना पथकाच्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रेवेयाहो डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री आडे, तहसीलदार मनीष काकडे, प्रभारी गटविकास अधिकारी मोहन राऊत यांची उपस्थिती होती। परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे केंद्रीय पथकाने जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती झालेल्या नुकसानीची व करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्याकडून घेतली। हे पथक जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देणार आहे। नमस्कार, आज इथे आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये वागे गव्हाण गावामध्ये आपण आहोत आणि आमच्यासोबत केंद्र शासनचे इंटरमिनिस्ट्रियल टीम, सेंट्रल टीम पाहणीसाठी अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेली आहे त्या नुकसानची पाहणीसाठी आणि त्याच्या असेसमेंटसाठी इथे आलेले आहेत। आपण त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये जे नुकसान झाली होती, एस्पेशली सप्टेंबर महिन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणाने पुरामुळे नुकसान झाली होती, त्याच्यामध्ये शेत जमीन नुकसान झालेली आहे, पीक नुकसान झालेली आहे, आपला MSEB, पोल्स, ट्रान्सफॉर्मर्स, रस्ते, पूल याचे सगळे नुकसान झालेली आहे। ते आपण स्वतः त्यांना दाखवले आहे आणि त्यांनी पण पाहणी करून याचे जे अहवाल आहे केंद्र शासनाला ते सादर करणार आहे। आणि या पथकामध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी, याच्यामध्ये फायनान्स विभागाची एक्सपेंडिचरची टीम आहे, ग्रामीण विकास विभागाचे प्रतिनिधी आहे, नंतर पॉवर, मिनिस्ट्री ऑफ पॉवरची प्रतिनिधी आहे आणि मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीची प्रतिनिधी आहे। या संयुक्तिक टीम यांची पाहणी आज इथे संपन्न होत आहे आणि याचा स्वतंत्र अहवाल ते केंद्र शासनाला सादर करतील। धन्यवाद।